व्हायरल आणि बॅक्टेरियल त्या दोन्ही इन्फेक्शनमध्ये काय फरक असतो? पहिलं इन्फेक्शन जे होतं ते व्हायरल इन्फेक्शन असतं. ऋतुमान किंवा हवामान बदललं की सगळ्यात पहिले त्याचा जो परिणाम होतो तो लहान मुलांवरती, असं काय आहे? इंडियामध्ये हा व्हायरसने होतं काय की प्रतिकारशक्ती त्या बाळाची कमी होते. एलर्जीचं प्रमाण वाढलेलं आहे. लहान मुलांना सुद्धा याच पार्टिकल्समुळे कुठल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो? नाक गळणं ही बॉडीची एक डिफेन्स ॲक्शन आहे. कधी औषध देऊ नये हे जास्ती महत्त्वाचं आहे औषध देण्यापेक्षा. कफ सिरप पिल्याने आपल्या देशामध्ये 18 मुलं दगावली आहेत. ब्रँड इमेज कॅरी करण्याकरता कंपन्या एकाच नावावरती पुढे काहीतरी DPE असं लावून ते औषध विकतात. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत. ऋतुमान बदललं की त्याचा सगळ्यात आधी परिणाम होतो तो घरातल्या लहान मुलांवर आणि त्यानंतर येतो तो सर्दी, ताप आणि खोकला. आता सर्दी, ताप आणि खोकला यावरच आपल्या लहान मुलांचे आजार एवढ्यापुरतेच मर्यादित आहेत का? तर नाहीत. जसं आता काळ बदलतोय तशा आता आजारांमध्ये देखील बदल होत आहेत, आजारांच्या स्वरूपांमध्ये बदल होत आहेत. आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अजय पेंडसे सर यांच्याबरोबर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. सर, ऋतुमान किंवा हवामान बदललं की सगळ्यात पहिले त्याचा जो परिणाम होतो तो लहान मुलांवरती, असं काय आहे? कसं असतं की लहान मुलांची एकंदर प्रतिकारशक्ती मोठ्या माणसापेक्षा कमी असते. त्यांना प्रतिकारशक्ती डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्यामुळे नॅचरली कुठचंही इन्फेक्शन झालं व्हायरल इन्फेक्शन पहिलं होतं ते लहान मुलांना पटकन होतं. हे कॉमनली बघितलं जातं. सेकंडली हल्ली पोल्युशन खूप वाढलेलं आहे. खूप आपल्याकडे बरीच कामं चालू असतात, बिल्डिंगची कन्स्ट्रक्शनची कामं चालू असतात. त्यामुळे हे कॉमनली बघितलं जातं की हल्ली इन्फेक्शन आणि प्रमाण, व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण आणि पार्टिक्युलर ॲलर्जी ही खूप प्रमाणात वाढलेली आहे. असं एक प्रश्न आहे मला की व्हायरल आणि बॅक्टेरियल त्या दोन्ही इन्फेक्शनमध्ये काय फरक असतो आणि तो पालकांनी म्हणजे ओळखायचा कसा? व्हायरस हा अतिसूक्ष्म जंतू आहे. बॅक्टेरिया त्याहून मोठा जंतू असतो. युजली पहिलं इन्फेक्शन जे होतं ते व्हायरल इन्फेक्शन असतं. व्हायरल इन्फेक्शन नंतर मोठा डिफरन्स आहे इंडियामध्ये आणि फॉरेन कंट्रीमध्ये. फॉरेन कंट्रीमध्ये व्हायरल इन्फेक्शनचं आपोआप व्हायरस तो बरा निघून, व्हायरस हा सेल्फ आपोआप जाणारा व्हायरस होतो. इट गेट्स क्युअर्ड ॲटोमॅटिकली ऑन इट्स ओन. एक अवधीत गेला की तो बरा होतो. हे फॉरेनला बघितलं जातं व्हेरी ऑफन. पण इंडियामध्ये हा व्हायरसने होतं काय की प्रतिकारशक्ती त्या बाळाची कमी होते. व्हायरल इन्फेक्शननंतर प्रतिकारशक्ती कमी झाली की जे जंतू काहीही बाकी ते बॅक्टेरिया म्हणजे नॉर्मल बाळाला इफेक्ट करू शकत नसतात तेच बाळाला इन्फेक्शन करतात. कारण त्याची फायटिंग पॉवर कमी झाली असते व्हायरसमुळे. तर पोस्ट व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन हा जो कन्सेप्ट आहे हा खरा इंडियात बघायला मिळतो. आणि हा जास्ती मेट्रोपॉलिटन कंट्रीज म्हणजे ज्या आपल्या मुंबईसारख्या कंट्रीज असतात, सिटीज आहेत त्यांच्यावर जास्ती बघायला मिळतो. तर आणि म्हणून आपल्याकडे व्हायरल इन्फेक्शन आयदर ते व्हायरस म्हणून बरं होतं किंवा मोस्ट ऑफन व्हायरसचं बॅक्टेरियल होतं आणि मग ते त्याला अँटीबायोटिक द्यावी लागतात. आता मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये म्हणजे स्पेशली मेट्रोची कामं चालू आहेत, बिल्डिंगी उभारल्या जात आहेत, तर धुळीचे कण हवेमध्ये म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर धुळीचे कण आपल्या शरीरामध्ये जात आहेत. मोठ्यांनाही याचा खूप त्रास होतो. म्हणजे एलर्जीचे वगैरे, जसं तुम्ही म्हणालात की एलर्जीचं प्रमाण वाढलेलं आहे. लहान मुलांनासुद्धा याच पार्टिकल्समुळे कुठल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो? नॉर्मली ही पार्टिकल्स नाकात गेली की पहिली नाकाच्या म्युकोझाला ती इरिटेट करतात. इरिटेशन झालं की म्युकोझा जास्ती सिक्रिशन्स करतो, म्हणजे नाकाला पाणी लागतं. थोडक्यात नाक गळायला लागतं. ॲक्च्युली नाक गळणं ही बॉडीची एक डिफेन्स ॲक्शन आहे की ज्या योगे तो जी पार्टिकल्स गेलेली असतात त्यांना वॉशआउट करायला बघतो. तेव्हा नाक गळणं हे वाईट नसतं. हे बॉडीनी शिंका येणं, नाक गळणं, थोडा खोकला येणं ही सगळी डिफेन्स मेकॅनिझम आहे.
आपल्या शरीराने डेव्हलप केलेलं असं म्हणजे इफेक्ट आहे, ज्यामुळे जो फॉरेन बॉडी किंवा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये गेलेलं असतं ते ते बाहेर काढून टाकावं. अच्छा. तेव्हा ही नाक प्रक्रिया गळणं, आहे ती. हां, ही प्रक्रिया आहे एक प्रकारची. तर नाक गळणं हे लगेच बंद करणं हे योग्य नव्हे. हां, म्हणजे आपण नाक गळलं की औषध लगेच घेतो. औषधं घेतो ती गरज नसते. नाक गळलं थोडं तरी हरकत नाही, ते आपोआप त्यामुळे नाक क्लीन होतं खरं म्हणजे. आता प्रॉब्लेम इकडे होतो की आईवडिलांना हे कळत नसतं, ते लगेच धावत डॉक्टरकडे जातात, नाक गळताय नाक गळताय. डॉक्टरांनी सुद्धा आता मेडिकली अशी खूप औषधं निघालेली आहेत ज्याला कॉमन कोल्ड मेडिसिन्स म्हणतात. ती अक्रॉस द काउंटर पण मिळतात. तुम्ही केमिस्टकडे, केमिस्ट तुम्हाला 10 औषधं लिहून कॉमन कोल्डची देतो. सिनारेस्ट वगैरे हा जो कन्सेप्ट आहे, विकोरिल, सिनारेस्ट, बॅक्स्ट्रा, ही अशी कॉमन औषधं मुलं घेतात, आई-वडील घेतात. ऑफन डॉक्टर्स पण लिहून देतात, कारण त्यांना काही करून आईवडिलांना सॅटिस्फाय करायचं असतं. पण होतं काय याच्यामध्ये की त्यामध्ये सिक्रिशन्स कमी होतात, सर्दी थांबते, पण ही जी नॅचरल प्रक्रिया असते ती थांबते. सेकंडली ह्याचा सेकंडरी इफेक्ट हा श्वासनलिकेमध्ये जो नॅचरल म्युकस असतो त्याच्यावरती होतो. जसं ते वरचं नाकातली सर्दी ते घट्ट करते, त्याचप्रमाणे श्वासनलिकेतला जो म्युकोजा असतो, सिक्रिशन असतात, ती पण घट्ट होतात. श्वासनलिकेमध्ये आपल्या देवाने आपल्याला असे काही तंतू दिलेले आहेत, ज्यामुळे श्वासनलिकेत जे सिक्रिशन असतात ती कंटिन्युअसली वरती येतात आणि आपल्या कळत नकळत आपण ती गिळत असतो. ही प्रक्रिया 24/7 24 तास आपली चालू असते, ज्यामुळे आपली श्वासनलिका क्लीन राहते. काही पार्टिकल गेलं असलं श्वासनलिकेत, ते आपोआप ते तंतू बाहेर काढतात, आपण ते गिळून टाकतो. जर तुम्ही ही औषधं घेतलीत की ही ही प्रक्रिया आहे ही थांबते. जर ते म्युकस जो असतो तो घट्ट झाला तर तुमची जी सिलिया असतात, सिलिया म्हणतो मी त्याला, तंतू असतात, ते वरती ढकलू शकत नाहीत. ती प्रक्रियाच थांबते. करेक्ट, ती पण थांबते. थांबली की कफ ड्राय होतो. ह्याला आम्ही कफ ड्राय झालं, अहो कोरडा खोकला खोकला होतो. सुकला हो, सर्दी सुकणं हा प्रकार असतो. मग तो सर्दी सुकली की मूळ खोकायला लागतं, ते कफ बाहेर काढण्याकरता. मग तो एक ड्राय कॉफ तयार होतो. म्हणून ऑफन सर्दीची औषध घेतल्यानंतर सेकंडरीली अर्ध्या मुलांना हा खोकला चालू होतो. हे बरोबर आहे. मग ही औषध घ्यावी की न घ्यावी. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो, आता मी जे काही तुम्हाला सगळं सांगतोय, हे सगळेच डॉक्टर ह्याचप्रमाणे औषध देतात असं नव्हे. मी कोण कशी औषध द्यावी आणि कशी देऊ नये ह्याच्यावर मी अभिप्राय देत नाही आहे. प्रत्येक डॉक्टर आपल्यापर्यंत सर्व चांगलं करत असतो. पुस्तकात लिहिलेलं आहे की अशी औषध द्यावी म्हणून लोक देतात. मी तुम्हाला सगळं सांगतोय, हा माझा अनुभव तुम्हाला सांगतोय, व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड इन ऑल दी इयर्स ऑफ प्रॅक्टिस. आणि प्रत्येक औषधाचा काय परिणाम होतो मी वाचला आहे, मी विश्लेषण केलं आहे आणि तुम्हाला सांगतोय. म्हणून काय द्यावं आणि काय देऊ नये हे फार इम्पॉर्टंट आहे. कधी औषध देऊ नये हे जास्ती महत्त्वाचं आहे औषध देण्यापेक्षा. आणि त्याला जास्ती डेअरिंग लागतं की तुला आत्ता औषधाची गरज नाही हे सांगायला. औषध देणं फार सोपं असतं, बराबर औषध लिहून पेशंटला घरी पाठवता येतं. जेव्हा मी सांगतो की तुला औषध गरज नाही, तुला काही झालं तर मी जबाबदार आहे, तेव्हा तुम्हाला खूप कॉन्फिडन्स लागतो असं सांगताना. पण हे आता तुम्ही खूप छान सांगितलं, कारण म्हणजे साहजिकच आहे, बाळ आजारी पडलं, लहान मुलं आजारी असती, एकदा त्यांना नक्की नीट काय आहे ते सांगता येत नाही, काय त्रास होतोय तो. त्यांचा होणारा जो त्रास आहे तो त्यांना बघूनच आईवडील अनुमान लावतात आणि लगेच घाबरून त्यांना डॉक्टरांकडे नेतात. आता साहजिकच आहे, मूल आजारी पडले म्हटल्यावरती डॉक्टर पण पटापट काहीतरी औषधं देतात, त्याच्याने बाळाचं नाक गळणं थांबलं की आईवडील रिलॅक्स होतात. पण आता जसं तुम्ही सांगतायत की त्याच्यामुळे बाकीच्या ज्या प्रक्रिया, नॅचरल जे प्रोसेस आहे तो पण थांबतो असे. पण मग अशा वेळी आई वडिलांनी नक्की काय करायला हवं? नाही, काय नाही, सिंपल वाफ द्यावी गरम पाण्याची आणि वाट बघावी. हा व्हायरस असतो, एक 3 ते 4 दिवस बघायला हरकत नाही. जर का तो व्हायरस बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे तो पिवळा झाला सिक्रिशन त्याची, किंवा हिरवी झाली आणि ताप यायला लागला सेकंडरीली, किंवा ताप पहिल्या व्हायरसनी पण ताप येतो, पण तो ताप खूप नसतो. जर ताप जास्ती वाढला, टॉक्सिक वाटलं, तर मग अशा वेळेला अँटीबायोटिक देण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
आणि तेव्हा मग जर कफ घट्ट झाला असला तर एक्सपेक्टोरंट हा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे कफ पातळ व्हायची औषधं अशी मिळतात, कफ सिरप ती द्यावी आणि वाफ द्यावी, त्याने आपोआप तो बाहेर येतो. शेवटी बॉडीला आपण मदत केली पाहिजे त्याच्या कार्यात, ते नॉर्मल कार्य करत असतो ते त्याला मदत करावी. शिंका बंद करणं चुकीचं, खोकला टोटली बंद करणं चुकीचं. हा खोकला ही बॉडीची नैसर्गिक ॲक्शन आहे. तो जास्ती झाला ते बरोबर नाही, मग तुम्हाला थांबवावा लागतो. पण डॉक्टर याच्यामध्ये एक असतं की घरामध्ये जेव्हा बाळांना सर्दी खोकला होतो त्यावेळेस सगळ्यात पहिले घरामध्ये जी मोठी मंडळी असतात ती सांगतात की लगेच काय औषधं तुम्ही देतायत, त्यांना तुम्ही थोडी धुरी द्या. धुरी दिली जाते बाळांना, ओव्याचं पाणी पाजलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये आजीच्या बटव्यातले सगळे उपचार तिथे केले जातात. हे करावेत की करू नयेत? तुम्हाला सांगू एक गोष्ट की मध्ये जर आयुर्वेद ही औषधं नॅचरल मेडिसिन्स ही एवढे वर्ष टिकली आहेत, फॉर सेंच्युरीज, त्यात काही तथ्य असल्याशिवाय ते टिकणार नाहीत. तेव्हा सगळी आयुर्वेद औषध देऊच नये असं म्हणणं अयोग्य आहे. आता प्रूव्ह पण केलं गेलेलं आहे की कित्येक आयुर्वेदिक औषधं मध्ये जे ॲक्टिव्ह कंपोनंट आहेत. आता टर्मेरिकचं लोकांनी हो, हळदीचं किती गुणगान केलं जातं, लोकांनी त्यावरती कोरोना नंतर जास्त एक्झॅक्टली, कारण कोरोना पण सर्दी खोकलाशी कनेक्टेड होता. तुम्हाला हळद मला माहिती आहे, मिरी तुम्हाला माहिती आहे, मिरी तुम्हाला माहिती आहे, लवंग लोकांना माहिती आहे, आलं लोकांना माहिती आहे. ह्या प्रत्येक यामध्ये जो ॲक्टिव्ह कंपोनंट आहे त्याच्यावरती प्रचंड ते मदत होते. तेव्हा ही औषधं देऊच नये असं म्हणणं योग्य नाही. प्रश्न असा असतो की कुठच्या पॉईंटला ती थांबवून मग डॉक्टरकडे जाऊन प्रॉपर ॲलोपॅथिक मेडिसिन घ्यायला हवं हे तुम्हाला कळलं पाहिजे. ती देऊच नाही म्हणणंही चुकीचं आहे असं. ऑफकोर्स ओव्याचा प्रॉब्लेम होतो की ओव्याने थोडंसं ड्राय, त्या सिक्रेशनमुळे इरिटेशन होऊ शकतं लहान बाळाला. ते ओवा म्हणणार त्याच्या गरम पाण्याची वाफ ह्या सगळं सुंदर औषध नाही. सर, आता थोडासा मी विषय बदलते आहे की आपण बघितलं की कफ सिरप पिल्याने आपल्या देशामध्ये 18 मुलं दगावली आहेत. खूप गंभीर बाब आहे ही. तर या घटनेनंतर ना सगळे पालक जरा धास्तावलेत मुलांना खोकल्याचं औषध देण्यामध्ये. आता ठीक आहे, तो कोल्ड्रीफ जे औषध होतं त्याच्यामध्ये विषारी घटक होते, त्याच्यामुळे त्या घटना घडलेल्या आहेत. पण नॉर्मली घराघरांमध्ये जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक वेळी काही पटकन डॉक्टरकडे नेलं जात नाही. काही वेळा मागच्या वेळी घेतलेलं डॉक्टरने दिलेलं सिरप आहे अजून आपल्याकडे, आपण आता पुन्हा ते देऊ शकतो असा पालक अनुमान लावतात आणि तेच औषध देऊन बघूया याला. तर हे करणं कितपत योग्य आहे? नाही, हे अयोग्य ह्याकरता आहे की तुम्हाला फक्त कफ सिरप हे नावच माहिती आहे. कफ सिरपमध्ये खूप घटक घातले जातात. प्रत्येक घटक हा वेगळी ॲक्शन करत असतो. मी पहिल्यांदा म्हटलं असं, कफ सिरपमध्ये सर्दी सुकण्याकरता अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणतो मी त्याला, ती टाकली त्याची ॲक्शन वेगळी असते, त्याने सर्दी सुकते, लगेच बरं वाटतं म्हणजे वगैरे कफ सिरपचे पण वेगवेगळे त्यामध्ये प्रकार असतात. हो, म्हणजे ती त्या मुलाच्या बाळाच्या त्या प्रत्येक सगळ्या कफ सिरपच म्हणतात. आणि गंमत मी खोटं वाटेल, ब्रँड इमेज कॅरी करण्याकरता कंपन्या एकाच नावावरती पुढे काहीतरी DPE असं लावून ते औषध विकतात. आता केमिस्ट जर प्रॉपर नसला, केमिस्टच्याकडे दुकानात कोण बसतं ह्याच्यावर काही कंट्रोल नाही इंडियामध्ये, त्या माणसाला कळतं की नाही कळत की एक्झॅक्टली प्रॉपर कुठचं औषध द्यायचं. हे चुकीचं औषध देणं तो एक वेगळाच प्रकार झाला. पण पॉईंट असा आहे की जे घटक आपण म्हणतो आहे तुम्हाला, तो एक घटक असतो सर्दीबद्दल सुखवतो म्हणतो तुम्हाला, दुसरे घटक असतात हे कफ पातळ व्हायचे असतात, त्याला एक्सपेक्टोरंट म्हणतात. तिसरे घटक टाकले जातात, त्यांनी श्वासनलिकेमध्ये काही मसल्स असतात ज्यामुळे श्वासनलिका आकुंचित पावली असली ती डायलेट होते. ब्रॉन्को डायलेटर्स त्याला म्हणतात. प्रसरण पावतात. ते प्रसरण पावलं की ती जे कफ असतो बाहेर यायला मदत होते. ते पण घटक घातलेले असतात. त्यामुळे प्रत्येक कफ सिरप हा वेगळ्या प्रकारे बनवला जातो. तेव्हा एकच कफ सिरप प्रत्येक कफाकरता खोकल्या चालेलच असं सांगता येत नाही. त्या घेणं आवश्यक आहे. त्या डॉक्टरने तेव्हा तपासण्याअंती काय लिहून दिलं होतं, तेव्हा जी त्याला वाटलं असेल की आता ह्याला दम लागतोय, आता ह्याला ब्रॉन्कोडायलेटरची आवश्यकता आहे, तसं औषध लिहून देतो. त्याला वाटतं हा कफ घट्ट झाला आहे, हा पातळ करणं आवश्यक आहे, तो तसं औषध लिहून देतो. तर त्यांनी कुठचं औषध दिलं असेल दरवेळेला तेच चालेल असं होत नाही. आता तुम्हाला सांगतो, हे जे प्रसरण पावणारी औषधं जी असतात,
ब्रॉन्कोडायलेटर्स ही विनाकारण दिली गेली तर ट्रेमर्स येतात, मूल इरिटेबल होतं, मूल झोपत नाही, चिडचिड करतं. हे सगळी प्रकार होऊ शकतात. कारण ते गरज नसते आणि तुम्ही दिलं गेलेलं असतं ते. अगेन डोसेजेस पण व्हेरी होतात. किती डोस द्यायचा ते सुद्धा तुमच्या आजारावरती अवलंबून असतं, एजवरती अवलंबून असतं. 2-3 मुलं घरात असली तर त्या सगळ्यांना तोच डोस दिला गेला, कमी जास्त दिला गेला तरी नुकसान होऊ शकतं. तर शक्यतोवर डॉक्टरांना दाखवून तुम्ही औषधं घेऊन जावी डॉक्टरांकडे. त्यांना सांगावं की माझ्याकडे ही औषधं आहेत, ह्यातलं कुठचं येऊ तुम्ही आम्हाला सांगा, ते योग्य. म्हणजे औषधं फेकून द्यावी म्हणजे स्वतःच्या हा अंदाजाने जर- न देता. न देता डॉक्टर सल्ला घेतलेला चांगला. बहुतेक कुठचं वेळा औषध काय द्यावं. होतं, पण डॉक्टर तपासतात ना, सांगतात, हे औषध घेऊ नको, तू हे औषध घे किंवा हे औषध चालेल तुझ्या. कारण त्या बाटल्या कशा, त्याच्या बाटल्यामध्ये औषधं उरलेली असतात, त्याच्यामुळे ती फेकून द्यायची गरज नसते. ओके. बऱ्याच वेळा लहान मुलांना जेव्हा सर्दी होते, खोकला होतो, त्यावेळी असं सांगितलं जातं की त्यांना दूध पाजू नका, कारण दुधामुळे पुन्हा कफ तयार होतो. हे खरंच असं आहे का? हे चुकी समजत आहे. दुधामध्ये एक केसिन म्हणून प्रकार असतो, म्हणजे एक प्रोटीन असतं. त्या केसिनची ॲलर्जी काही मुलांना असते, नाकारता येत नाही. पण जी मुलं रेग्युलरली एवढे वर्ष तेच दूध पिऊन मोठी झालेली असतात, ते खोकला झाला की दूध चालणार नाही हे म्हणणंच चुकीचं आहे. तेव्हा दूध पिऊन कफ होतो असं काही नाही आहे. असं हा गैरसमज आहे लोकांचा. दूध पिऊन कुठचाही कफ होत नाही. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांवर देखील औषधांचे काही साईड इफेक्ट होतात? साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा कसं असतं, कुठचंही तुम्ही तोंडी औषध घेतलं, पोटात घेतलं की ऑल ओव्हर बॉडी त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे आपण खोकल्याचं घेतलं औषध, लहान मुलांना खोकल्याचं औषध दिलं की ते जरा सुस्तावतात. आता तुम्हाला म्हटलं नाक सर्दी घट्ट व्हायचं औषध, त्याला अँटी हिस्टॅमिनिक म्हणतात. ती औषधं घेतली मुलांना झोप यायला लागते. म्हणजे त्या औषधाचा हा एक सेकंडरी परिणाम असतो. प्रत्येक औषध ना दुधारी तलवार असते. ते एका साईडला त्या तलवारीने तुम्हाला बरं होतं, दुसरीकडनं काहीतरी ते ॲक्शन असं करतं जी तुम्हाला नको असते, पण ती घडतेच, कारण त्याला पर्याय नसतो तुमच्याकडे. मग ती करेक्शन करण्याकरता आम्ही दुसरं औषध देतो, ज्यावेळेला करेक्ट होतं. तुम्हाला सांगतो, आता काही अँटीबायोटिक्स जी असतात त्या अँटीबायोटिकमुळे खोकल्यातला कफ बरा होतो, त्याचाच पोटावरती परिणाम होऊन लूज मोशन व्हायला लागतात, संडासला पातळ व्हायला लागतं. आता ते बॅक्टेरियल फ्लोरा म्हणून एक प्रकार असतो पोटामध्ये, नॅचरल बॅक्टेरिया असतात पोटात, ते ऑल्टर झाल्यामुळे हा डायरिया होतो. ते ऑल्टर होऊ नयेत म्हणून आम्ही त्याला आणखी एक औषध देतो, म्हणजे ते डायरिया होत नाही. म्हणजे साईड इफेक्टला काउंटर करण्याकरता डॉक्टर आणखी एक औषध देतात. पण साईड इफेक्ट आला, आता लोकांचा गैरसमज होतो की कफ संडासमध्ये निघाला. हा प्रकारच चुकीचा आहे. म्हणजे हा कन्सेप्टच चुकीचा आहे. म्हणजे अगदी तुम्ही बरोबर बोललात, कारण घरामध्ये असंच होतं लहान बाळाचं की नाही, त्याचा कफ बाहेर पडतोय. असं नसतं, ते साईड इफेक्ट. डॉक्टरांनी तशासाठी औषध दिलं असं पण म्हटलं जातं. साईड इफेक्ट तुम्ही हा म्हणजे गैरसमज आहे, हा क्लिअर गैरसमज तो साईड इफेक्ट असतो त्या औषधाचा. पण लोकांचं डॉक्टरचं पण त्याला काही उत्तर नसतं, कारण त्याला कफ बरा करायचा असतो. आता त्या साईड इफेक्टला ते टॅकल करायला लागतं दुसरं औषध देऊन, एवढं, दुसरं काय नाही. डॉक्टर, त्या सगळ्याच आजारांवरती ना वॅक्सिन्स आलेले आहेत, बऱ्याच आजारांवरती आलेले आहेत. ह्या सगळ्या वॅक्सिन घेणं खरंच कंपल्सरी आहे, किंवा काही वेळा डॉक्टर एखादी ठराविक तुम्ही घ्या, बाकीची तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, असे ऑप्शन पालकांना देतात? कसं आहे, हे सगळं ना तुमच्या पर्सवरती अवलंबून आहे, खिशावरती अवलंबून आहे. मी तुम्हाला सांगतो काय ते, की पहिली जी व्हॅक्सिन्स असतात BCG, आणि पहिले 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, ज्याला ते ट्रिपल, हिपॅटायटिस B आणि निमोनिया, ही जी 5 इंजेक्शनं असतात, ही आपलं म्युनिसिपल कॉर्पोरेशन सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज देतं. हे खरं कौतुकाचंच गोष्ट आहे, देते. आणि जेवढ्या ते म्हणजे डिलिजंटली देतात सगळ्यांना, हे एवढ्या पॉप्युलेशनला ही म्हणजे अद्वितीय गोष्ट आहे. आणि ती घेणं ही कंपल्सरीच असतात, कारण ज्या रोगांवरती ट्रीटमेंट नाही त्याला कंपल्सरी बनायचं. पोलिओ झाला तर त्याला उपाय नाही, बळकट सर्प झाला तर त्याला उपाय नाही, किंवा तो मूल मरू शकतं. टिटॅनस झाला त्याला उपाय नाही, ते मूल मरू शकतं. म्हणून याला म्हणतात ती कंपल्सरी घेतलीच पाहिजे, त्याला उपाय नाही. त्यानंतर 6वा महिना आणि 7वा महिना आम्ही आपली इन्फ्लुएन्झा वॅक्सिन देतो, कॉमन कोल्डचं वॅक्सिन.
कॉमन कोल्डचं व्हॅक्सिन दिल्याने सर्दीचं प्रमाण कमी होतं ही फॅक्ट आहे. पण सर्दीचे एवढ्या प्रकारचे व्हायरस आहेत की त्यावेळेला तोच व्हायरस हवेत असेल हे कोणी डॉक्टर गॅरंटी देऊ शकत. म्हणजे आता कोरोनानंतर तिथे भरपूर वेगवेगळे खूप प्रकार व्हायरस आले. आले तो. आता पण हे जे सर्दी आता खोकला पण सर्दी येतोय, चालू आणि दरवेळेला कुठचा व्हायरस असेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे लोकांना म्युटंट सांगतो होतो काहीतरी. म्हणून ते व्हॅक्सिन घ्यायचं की नाही घ्यायचं तर लिमिटेड आपण हे मान्य करायचं की हे घेऊन सुद्धा सर्दी होऊ शकते. पण परहॅप्स जर 10 वेळा सर्दी होणार असली तर व्हॅक्सिन घेतल्यावर 5 वेळाच होईल. हे जर तुमच्या खिशाला परवडत असलं तर वॅक्सिन घ्यायचं, सोपी गोष्ट आहे. नंतर मिझल्सचं वॅक्सिन हे कंपल्सरी वॅक्सिन आहे, कारण त्यामध्ये मूल दगावू शकतं गोवरनंतर. ते तुम्हाला फ्री मिळतं म्युन्सिपाल्टीमध्ये, ते घ्यायचंच. नंतर ते 1 वर्ष पूर्ण झालं की हिपॅटायटिस ए, चिकन पॉक्स ही वॅक्सिन जी आहेत ती व्हॉलेंटरी वॅक्सिन आहे. कारण कावीळ झाली तर कावीळ बरी होऊ शकते. काही काळा मूळ दगावू पण शकतं खूप जास्ती प्रमाणात झाली तर. पण चिकन पॉक्स जे असतं म्हणजे कांजिण्या, हे तुम्हाला मला जेव्हा वॅक्सिन नव्हती ते सगळ्यांना होऊन गेलेले असतात. तर त्याला म्हणतात नाही की ते कंपल्सरी आहेत म्हणून. कंपल्सरी आणि व्हॉलेंटरी हे फक्त ज्याला परवडतं त्याला कंपल्सरी, ज्याला परवडत नाही ते व्हॉलेंटरी. म्हणजे ते डिपेंड. सर एक प्रश्न होता मला की लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती त्यांची वाढावी यासाठी म्हणजे मोठ्यांचा आहार असतो, तसा लहान मुलांचा आहारामध्ये काय द्यायला हवं? बेसिकली नॅचरल फूड देणं हे सर्वात चांगलं. कारण मुलं काही नुसतं वरण भात डाळ भात असं काहीतरी खात असतात, भाजी, पूर्ण आहार मुलं घेत नाहीत. करेक्ट. त्याला उपाय असा असतो की आईवडिलांनी कष्ट घेऊन जी भाज्या केलेल्या असतील घरी त्या भाज्या मिक्सरला लावून त्या भातामध्ये मिक्स करून टाकाव्या. कारण मुलं सेपरेट भाजी काही खात नाहीत, माहिती असतं आपल्याला. त्यामुळे फायबर पण पोटात जातं, शौचात साफ होतं मुलांच्या. प्रत्येक भाजीमध्ये किंवा फळामध्ये वेगळी व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. सगळ्या फळांचे रस द्यायचे. कुठच्याही फळांनी सर्दी होत नाही, हा दुसरा मोठा गैरसमज की केळं खाल्याने सर्दी होते, पेरू खाल्याने सर्दी होते. हे फक्त माझं मूल ॲपलच खातं, कळलं की नाही. किंवा हल्ली जी ड्रॅगन फ्रूट वगैरे आलेली आहे ती ड्रॅगन फ्रूट खातं, कळलं की नाही. हे सगळं चुकीचं आहे. प्रत्येक फळामध्ये वेगळं व्हिटॅमिन असतं. जेवढी तुम्ही व्हरायटी ऑफ फ्रूट्स द्याल तेवढं तुम्हाला जास्ती चौरस आहार मिळतो आणि जास्ती चौरस व्हिटॅमिन. अगदी तर जी संत्री मोसंबी असतात, लेमन जे असतात आंबट असतात त्यामुळे व्हिटॅमिन सी असतं. जी गोड असतात त्यात वेगळं व्हिटॅमिन असतं, वेगळे बी कॉम्प्लेक्स असतात, बायोटिन्स असतात. आता ते सगळी ती करवंद वगैरे असतात आपली जुनी रांजणं करवंद जी आपल्याला माहिती पडतं लोकांना आता, त्यामध्ये बायोटिन्स हा प्रकार खूप असतो. जे ज्यात डोळ्यांकरता किंवा प्रतिकारशक्तीकरता ती खूपच चांगली असतात. म्हणजे प्रत्येक फळ खावं, फक्त फ्रीजमध्ये ठेवून न खाल्लेलं चांगलं. कारण त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं की आतलं पाणी जे असतं त्यातलं पाणी क्रिस्टलाइज होतं, बर्फात रूपांतर होतं आणि मग आपल्याला सर्दी खोकला व्हायचं प्रमाण वाढू शकतं. जर फ्रीजमध्ये ठेवलं 4 तास बाहेर काढून ठेवावं आणि मग द्यावं. जर ठेवलंच नाहीत फ्रीजमध्ये तर फारच उत्तम. फ्रेश फळं आणावी आणि बाळाला द्यावी आपल्या. हल्ली मुलांना ना, लहान मुलंसुद्धा ना खूप आवडीने पिझ्झा खातात, जंक फूड खातात. आईवडील पण प्रेमाने त्याला देतात, त्याला आवडतं म्हणून तो पोटभर खातो म्हणून ती भावना असते आईवडिलांची, असं छान आवडीने खातोय मूल. पण हे खात खात जंक फूड आवडीकडे ते मूल केव्हा निघून जातं कळत नाही वगैरे. या जंक फूडचा या मुलांवरती काय परिणाम होतो? कारण जेव्हा जंक फूडचा विषय निघतो ना त्याच्यामध्ये ही लहान मुलंच पहिले असतात. वेफर्स खात आहेत की हे खात आहेत, काहीतरी चिप्स खात आहेत, पिझ्झा खात आहेत, बर्गर खात आहेत. असं ह्या खाण्याचं प्रमाण किती असायला हवं? जंक फूडचा बेसिकली प्रॉब्लेम असा असतो की जंक फूड हा व्हेरी हाय कार्ब फूड. कार्बोहायड्रेट हा जो पार्ट आहे आणि फॅट हे भरपूर प्रमाणात प्रत्येक जंक फूडमध्ये असतं. जे एक लेवलच्या वरती मुलाला स्थूल बनवतं आणि इनॅक्टिव्ह म्हणजे फॅट वाढली की नॅचरली मूल पहिला चांगलं नाही ती गोष्ट. प्रोटीन लेवल्स हा कन्सेप्ट ह्या फळाचा कमी असतो, या सगळ्या जंक फूडमध्ये कमी असतो. हा जंक फूडचा मेन प्रॉब्लेम आहे. ते जंक फूडमुळे मुलांना कुठले आजार होऊ शकतात? आजार असे होत नाही पण कॉन्स्टिपेशन व्हायचं प्रमाण खूप जास्ती असतं जंक फूडमध्ये. कारण त्यामध्ये फायबर्स काहीच नसतात. फॅट आणि कार्बमध्ये फायबर्स येणार कुठून? बटाटे असतात, हे टोटली कार्बोहायड्रेट बटाटे म्हणजे. दुसरं ब्रेड असतो, आत पॅटी घातलेली असते, सगळ्या म्हणजे सॉसेस घातलेले असतात. सॉसेसमध्ये 60% शुगर असते,
कुठच्याही सॉसमध्ये. म्हणजे सगळं जे असतं ते स्वीट आणि ऑइली असं जंक फूडचं प्रमाण तयार होतं. त्यात प्रोटीन्स काही येतच नाहीत त्यामध्ये काही. त्यामुळे इट्स नॉट व्हेरी गुड टू गिव्ह जंक फूड. हे मेन कारण आहे. आणि वजन पण वाढतं त्याच्यामुळे, जसं तुम्ही. आणि दुर्दैवाने हल्ली कुठच्या बिल्डिंगमध्ये खेळायला मुलांना जागाच राहिलेली नाही आहेत. त्यामुळे हल्ली एकंदर ॲक्टिव्हिटी हा खेळणं हा प्रकार खूपच मुलांचा कमी झाला आहे पहिल्यापेक्षा. मी तर आईवडिलांना सांगतो की मुलांना एक वेळ 2 क्लासेसला कमी घाला, पण खाली खेळायला पाठवा. कारण त्या वयामध्ये ती गोष्ट करणं हे फार महत्त्वाचं असतं. नंतर एक वय सरून गेलं की ते खेळ खेळता येत नाहीत. ते लहानपणीच मुलं खेळू शकतात. आणि सेकंडली हल्ली एक मोठा नवीन एक आजार आलेला आहे पोस्ट कोविड. तो म्हणजे मोबाईल बघण्याचा. आणि मोबाईल बघणं हे तर वाईट आहेत, ते तर मोबाईलवरती डोळे खराब होतात वगैरे वगैरे. पण मोबाईल बघण्याच्या सवयीमुळे मूल एकलकोंड बनतं. एकलकोंड बनलं की त्याची इंटरॅक्शन जी असते बाकीच्या मुलांबरोबर ती कमी होते. इंटरॅक्शन कमी झाली की हल्ली हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. खूप प्रमाणात बघायला मिळतो. ज्याला ऑटिझम म्हणतो आपण ना. म्हणजे मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात, इरिटेबल असतात, कॉन्सन्ट्रेट करत नाहीत वगैरे वगैरे. हे हल्ली सगळं जास्ती प्रमाणात वाढलं आहे हल्ली. ह्याचं एक मुख्य कारण असं आहे की आपलं इंटरॅक्शन मुलांच्यात खेळणं हा फार गरजेचं आहे. म्हणून बिल्डिंगमध्ये मुलांना खाली पाठवणं हे फार आवश्यक आहे. मुलांना पाठवायला पाहिजे खाली खेळण्यासाठी. मुलाला त्या समवयीन मुलात खेळणं हे फार आवश्यक आहे. आजी आजोबांनी मुलांशी खेळणं हे उत्तर नाही त्याला. त्याच समवयीन मुलात खेळणं आवश्यक आहे. तो शिकतो की कसं वागायचं, जगात कसं वागायचं. सोशल इंटरॅक्शन ज्याला म्हणतो आपण, ती फार महत्त्वाची आहे, जी हल्ली फार कमी झाली आहे. हे मोठं दुखणं आहे सर्वात मोठं. तुमच्याकडे असे पेशंट्स येतात खूप. ते प्रमाण आता कमीत कमी दुपटीहून जास्ती वाढलं आहे. काय असेल वयोगट अशा पेशंट? हा वयोगट असतो नॉर्मली 4 ते 5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत. कारण हल्ली लहान मुलं पण हातात मोबाईल असल्याशिवाय जेवत पण आणि नाहीत. ते जेवतच नाहीत. आणि हे कौतुक केलं जातं येतं. माझ्या हॉस्पिटलमध्ये सगळीच मुलं जेवताना मोबाईल घेऊन जेवतात. हे आषाढ एका वेळी नव्हतं असं. मुलं जेवायची शांतपणे बसून आणि आई वडील भरवत असतात त्यांना. आणि हीच मुलं जर शाळेमध्ये बसली की न मोबाईल होता जेवतात. त्यांना घरी का जेवू शकत नाहीत? तुम्ही सवय लावत नाही. मुळात शाळेमध्ये तुम्हाला डबा खाताना मोबाईल बघायला मिळत नाही. ती गप्प डबा खातात ना. मग घरी पण पालक पण किती जबाबदार ऑब्व्हियस आहेत. पालकच जबाबदार आहेत. पालकांनी सुद्धा याच्यामध्ये स्वतःवर काहीतरी ॲब्सोल्युटली त्यांनीच बघायला पाहिजे, अशी काळजी घेतली पाहिजे. सर, या सगळ्यामध्ये ना एक अशी गोष्ट होते की लहान मुलांमध्ये डायबेटीसचं प्रमाण आणि हृदयरोगाचं प्रमाण याच्यामध्ये ही वाढतंय, अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. ह्याचं मेन कारण असं आहे हाय कार्ब फूड आणि हाय फॅटी फूड. फूड इज द फूड. आणि कमी ॲक्टिव्हिटी, मुलांचं कमी खेळणं. इफ यू सी ओबेसिटी हा जो प्रकार झालेला आहे, स्थूल होणं, वेट वाढणं, हा प्रचंड प्रमाणात बघायला मिळतो. तर माझ्याकडे 10 मुलं आली दररोज, त्यातली आणि चांगल्या घरातली असली तर ॲटलिस्ट 5 मुलं त्यातली ओव्हरवेट असतात. ॲटलिस्ट 5 मुलं, जे एकाकडे नव्हतं. हो. कारण एकाकाळी मुलं जास्ती खेळायची. आउटडोअर गेम्स हा कन्सेप्ट विसरूनच गेले आहेत लोक आता. आणि दुर्दैवाने मुलींमध्ये आणखीन बघायला मिळतं. कारण आपल्याकडे मुलींनी बाहेर जाऊन खेळायचं, मुलींनी रनिंगला जायचं, हे सोशली अजून इंडियामध्ये एवढं ॲक्सेप्टेबल झालेलं नाही आहे. एक मोठं एक गोष्ट आहे ती. त्या मुलींचं आणखीन वाढलेलं आहे प्रमाणे मुलींमध्ये. मुलांमध्ये पण वाढलेलंच आहे. त्या मुलांना जास्ती फिजिकल ॲक्टिव्हिटी ही गरजेची आहे. मग यातलं काहीच होणार नाही. जसं तुम्ही सांगितलं की खूप नवीन आजार आलेले आहेत आता, तर तुम्ही मगाशी आपण बोलत होतो त्यावेळी पण तुम्ही एका आजाराबद्दल बोललात, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हल्ली एक नवीन एक व्हायरल इन्फेक्शन आलं आहे ज्याला तो होतं एक 5 वर्षापासून ते इवन 10 वर्षापर्यंत होतं. लवकरच होतं, 2-3 वर्षापासून सुरू होतं.
हँड फूट माउथ डिसीज असा एक प्रकार आला आहे. हँड फूट माउथ डिसीज हा एक व्हायरस इन्फेक्शन असतं ज्याची फॅमिली चिकन पॉक्सच्या फॅमिली कांजिण्याच्या फॅमिलीमधलीच तो व्हायरस आहे. त्यामध्ये पुढे तुमच्या ढोपरावरती, कोपरावरती, हात फोरहँडवरती, बटक्सवरती, डुंगणावरती आणि तोंडाच्या आत असे पुळ्या किंवा अल्सर्स होतात. ह्याला अँटीव्हायरल दिलं की ती मुलं बरी होतात आणि ही कंटेजियस असतं. म्हणजे ते झालं की तुम्ही ते दुसरा पसरवता. तर हे झालं हे व्हायरस इन्फेक्शन आहे. जसं चिकन पॉक्स जसा होतो तसा प्रकार आहे. हे कॉमन झालं आहे. म्हणजे ते काही काही नवीन नवीन हा प्रकार असे आलेले आहेत जे एका काळी लोकांनी फारसे बघितलेले नव्हते. आणि मी म्हटलं तर ओबेसिटी हा एक मोठा रोगच झाला आहे हल्ली खरं म्हणजे. त्या मुलांना ॲक्टिव्हिटीमध्ये पाठवणं हे फार फार गरजेचं आहे. म्हणजे पालक लगेच पळतात, अरे याला ताप आलाय, अरे असं झालं, चला धावूया. म्हणजे हे आम्ही पण करायचो आमची मुलं. बरोबर आहे, खरं आहे. म्हणून माझ्या वर्णात मी तुम्हाला आणखीन प्रश्न विचारलेत. आणि हे नॉर्मल एक पॅरेंट्स म्हणून सगळ्यांच्या अगदी कुठल्या खरं पण एज ग्रुपमध्ये हे असंच होतच असतं. ते. असं आहे. ओके सर, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता की हल्ली सगळेच पालक वर्किंग असतात. दोघंही वर्किंग पॅरेंट्स असल्यामुळे मुलांना मग केअरटेकरकडे ठेवावं लागतं. तर अशा वेळी ना मुलांच्या आजारपणाची माहिती काही ठिकाणी केअरटेकरला नसतेच. फक्त मुलाला काही समजा आई वडील कामावर गेलेत, मुलाला सर्दी खोकला झाला आहे, ताप आला आहे, मग ती तिच्या जवळचं औषध पाचते. असं बऱ्याच वेळा होतं. तर मुलांना केअरटेकरकडे म्हणजे मूल देताना किंवा केअरटेकिंग किंवा याच्यामध्ये ठेवताना, पाळणाघरात ठेवताना पालकांनी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी? कॉमनली कसं असतं की काही काही गोष्टीकरता केअरटेकर स्वतःहून औषध देऊ शकतो. आता ताप चढला तर तापाचं औषध देणं हे केअरटेकर देऊ शकतो. कारण पण ते केअरटेकर सांगावं लागतं की किती प्रमाणात दे. अनफॉर्च्युनेटली ही जी औषधं मिळतात तापाची ही 2 कॉन्सन्ट्रेशनमध्ये मिळतात. एक सिरपमध्ये एक 120 mg मिळतं आणि दुसरं 240 mg मिळतं डबल पॉवरचं. आता जर तुम्ही डबल पॉवरचं औषध तुम्ही घेतलं असलं आणि तुम्हाला माहिती नसलं की डबल पॉवरचं आहे तर 5 ml दिलं गेलं ते खूपच जास्ती होतं. पण मुलाची किती कॅपॅसिटी आहे ते तुम्हाला डॉक्टरने सांगितलं असेल, पण ते घेताना तुम्ही हे बघणं आवश्यक आहे की 120 mg वाला आहे की 240 mg. याच्यासाठी पालकांनी डॉक्टरांशी कन्सल्ट डॉक्टरांनी करून एखादी सल्ला लिस्ट घेऊन त्याप्रमाणे ते औषध घेऊन त्याला कळवायला हवं कोणाला त्या केअरटेकरला की ह्या बाळाला हे एवढंच हे डबल पॉवरचं औषध आहे, ह्याला अर्धच औषध दे. हे एक गोष्ट. कारण कॉमनली सगळ्या मुलांना म्हणजे सारख्याच प्रमाणात औषधे दिली एक्झॅक्टली. जातात. म्हणून तुम्हाला नाही, म्हणून म्हटलं म्हटलं ते स्ट्रेंथ किती ह्याला खूप महत्त्व आहे. दुसरं ते कॉमन कफ सिरप काय एखादं कॉफ सिरप दिलं असेल डॉक्टरांच्या सल्ल्याने ते त्याला नीट समजावून सांगावं लागतं. अर्धा चमचा म्हणजे चमचा हा प्रकार आणखी कठीण असतो. चमचा कुठचा झाकणवरचा असतं, झाकण दाखवायला लागतं की एवढंच झाकण दे. हे प्रत्येक गोष्ट त्या केअरटेकरला समजावून सांगितली तर. आणि दुसरं प्रॉब्लेम मुख्य कुठे होतो की काही मुलांना तापामध्ये आकडी येते. मग ताप आला तर ह्या बाळाला हे आकडी न येण्याचं औषध दे तू, अशा गोळ्या असतात जे आम्ही फ्रीझियम म्हणून ते आम्ही ते लोक सांगतो की कधी ताप चढला ह्या तापात ह्या बाळाला आकडी येते, ह्याला अर्धी गोळी फ्रीझियमची द्यायची. मग ही कल्पना त्या केअरटेकरला देणं आवश्यक असतं किंवा तू याला एक ताप चढला तर त्याला नक्की गोळी देतो एवढी. अशा काही काही टिपिकल गोष्टी असतात फार महत्त्वाच्या असतात त्या की असं केअरटेकरला इन्फॉर्म करणं आवश्यक असतं. सर, जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जसं तुम्ही बालरोग तज्ज्ञ आहात, कुठल्या वयोगटात म्हणजे अगदी छोट्या जन्माला आलेल्या बाळापासून ते किती वर्षापर्यंतची मुलं ही बालरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी येऊ शकतात? नॉर्मली ॲडॉलसंट एज म्हणजे 14 इयर्सपर्यंत, 14 वर्षापर्यंत. 14 इयर्स म्हणजे प्युबरिटी येईपर्यंत, प्युबर्टी एजपर्यंत नॉर्मली बघतो आम्ही. बियॉन्ड त्यापुढचे ते ऑलमोस्ट ॲडल्ट होतात अँड देन दे गो टू अ मेडिसिन पर्सन. तुम्ही दिलेली आज माहिती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच म्हणजे आवडली असेल आणि खूपच मार्गदर्शन पण सरांनी खूप छान केलेलं आहे. सर, आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.